माझे मावल्यानं गणगवडण संपली माझीवाली. या गणगवडणीमध्ये एकही शब्द मी तुम्हाला वाईट दिलेला नाही आहे आणि संपूर्ण कार्यक्रमात मी तुम्हाला वाईट शब्द ऐकायला येऊच देणार नाही. कारण मी परिवर्तन केलेलं आहे माझ्या कार्यक्रमात, खूप परिवर्तन केलं. अगोदर अडाणी लोक होते, गावामध्ये शाळा नव्हत्या, लोक शिकत नव्हते, मुलीबाळी शिकत नव्हत्या, मुलंही शिकत नव्हते. ज्या गावामध्ये शाळा होती त्या गावाला काही काही मुलं पायदळ जायचे शिकायची. पण आता प्रत्येक गावात शाळा झाल्या आणि शिक्षणाचं महत्त्वही सगळ्याला कळलं. दादा, सगळ्याला कळलं. शिक्षण हे वाघींचं दूध आहे, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, वाघींचं दूध आहे. तर हे दूध सहजता मिळत नाही. आणि आता मुलं आणि मुली हे कॉम्पिटिशन आहे. मुलापेक्षा मुली खूप सुंदर हुशार आहेत, खूप हुशार आहेत पोरी. आणि प्रत्येक मुलीचा विचार काय आहे की आपल्या पायावर उभं झालं पाहिजे. या जमान्याचा रीतिरिवाज पाहून नशिबानं चांगला वर मिळाला तर ठीक आहे, आणि चांगला वर नाही मिळाला तर उपाशी राजी वेळ येईल उद्या. म्हणून आमचं शिक्षण आमच्या कामामध्ये येईल. आणि खरी गोष्ट आहे, शिक्षण ज्या मुलीमध्ये आहे ते मुलगी कधी घरी बसणार नाही. कुठं ना कुठं जॉब करताय, कुठं ना कुठं कामधंदा करतात, पण मुली कधी खाली राहत नाही. दादा, भलाई मुलं शिकल्याच्या बाद खाली फिरतील, पण मुली खाली राहत नाही. म्हणून शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना कळलं. तर याच्या बाद मी तुम्हाला एक प्लॅटिंग सांगतो. आणि माझा कार्यक्रम हा पारिवारिक आहे. मी ओबडधोबड फालतूचा कार्यक्रम दाखवत नाही. कार्यक्रम दाखवीन आपल्या प्रपंचामधून, आपल्या गावखेड्यामधून, आपल्या शेतकरी वर्गामधून माझा कार्यक्रम आहे. म्हणून माझ्या माऊल्या कुठं कुठं चुका करतात, कुठं कुठं काय करतात हे माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून याच्यावर मी एक प्लॅटिंग तयार केलेलं आहे. प्लॅटिंग असा आहे की आता काही काही हे पोरबार जो खाली फिली राहतात, मोठ्या मोठ्या लोकांचे, लखपती लोकांचे, करोडपती लोकांचे, गरीबाचे नाही, मोठ्या लोकांचे मुलं बापाच्या कमाईवर वाईट कामं करतात, बापाच्या कमाईवर गाड्या घोड्या फिरवतात, याच्या घरी कारा, याच्या घरी बंगले, याच्या घरी सगळे. हे बिअर बारमध्ये बसतात, दारू पितात, तर बापाचा पैसा याच्या अंगामध्ये येते, याच्या अंगात. आणि त्या पैशाचा दुरुपयोग करतात काही काही लोक. दुरुपयोग कसा करतात? दारू पाणी पेले का याच्या अंगामध्ये जवानी दाटली आणि मग काय करतात? काही काही आपल्या गावात म्हणा किंवा दुसऱ्या गावात म्हणा एखादी सुंदर बाई दिसली, सुंदर मुलगी दिसली तर तिच्या मागं लागतात, मागं लागतात, तिला लालच देतात. म्हणते माझ्या घरी बिल्डिंग आहे, माझ्या घरी कार आहे, माझ्या घरी मोटर आहे, आणि चाल तू माझ्याबरोबर चाल, मी तुझ्या संग लग्न करीन. तर त्या पैशाच्या लालचमध्ये एखादी बाई फिसलते, बाकी बाया नाही फिसलत. सगळ्याच बाया तशा नाही आहे. किती कोण लालच दाखवली धनाद्रव्याची म्हणून बाईनं त्या माणसाच्या मागं जाऊ नये, त्या पोराच्या मागं जाऊ नये. हे गलत आहे. मा पैशाची लालच दाखवून तुम्हाला घेऊन जाईन, महिना 2 महिने 3 महिने तुम्हाला ठेवन आणि तुमचा जीव घेऊन टाकन, तुम्हाला मारून टाकन आणि पुन्हा दुसऱ्या बाईच्या मागे लागते. हे असे धंदे चालू आहेत, असे धंदे चालू आहे. म्हणून कोणाच्या लालचमध्ये जाऊ नका आणि स्वतःचा नवरा सोडून, स्वतःचा पती सोडून, स्वतःचे मुलं बाळं सोडून दुसऱ्याच्या मागे जाऊ नका. माझे हात जोडून विनंती आहे. म्हणून मी थोडासा विचार केलाय की आजच्या बायात, आजच्या मुलीमध्ये का कमजोरी आहे हो? काही कमजोरी नाही आहे. मुली कुठच्या कुठं पोहोचल्या.
आज मुली विमान चालवून राहिल्या, आज मुली लढाईमध्ये काम करून राहिल्या. कंडक्टर पहा, पोलीस मध्ये पहा, दवाखान्यात पहा, कुठच्या कुठं पहा, सगळ्या ठिकाणी मुलीच दिसतील तुम्हाला. पेट्रोल पंपवर पहा मुलीच दिसणार. तर मुलीनं किती तरक्की केली आहे, खूप तरक्की केली आहे. आणि तरी पण हे बदमाश लोक, बदमाश पोरं त्या पोरीच्या मागे लागतात आणि त्या पोरीला कमजोर समजतात. नाही दादा, आजकाल मुली कमजोर नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर कोण्या पोरीबारीच्या मागे लागल्या आणि बिघडवण्याचा प्रयत्न केला तर मुलगीमध्ये का ताकद आहे, बाईमध्ये का ताकद आहे, ते बाई बी तुम्हाला दाखवून देईन आज. म्हणून मी एक प्लॅटिंगच तयार केला आहे की आजकालची बाई, आजकालची मुलगी हे किती ताकदवान आहे, हे किती बुद्धिवान आहे, हे किती चांगली आहे आणि हे काय करू शकते, काय करू शकते. आता कोणत्यात पोरीबारी भेट नाही, नाही कोणत्यात. अगर भेल्या असत्या तर घरामध्ये बसल्या असत्या, पण घराच्या बाहेर निघलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा, कोणत्यात मुली भेट नाहीत. आणि मुली काय करून दाखवतात हे तुम्हाला सांगून राहिलो मी आज. हे तुम्हाला दाखवतो. नाही तर असं नको म्हणा का बदमाश पोराला दाखवणं जरुरी आहे. छेडखानी कशी करते पोरीची हे मला दाखवणं जरुरी आहे. आणि पोरी मग आपल्या शिक्षणाचे महत्व काय आहे, आपल्यामध्ये ताकद किती आहे पोरीमध्ये, तुम्हाला पोरीची बी ताकद पाहायची आहे. मग सगळं दाखवतो तुम्हाला. बघा आता परी नार नवरे या ताईकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य प्रणाम, त्यांना माझा लाख लाख धन्यवाद. बघा आजकालची बाई कशी आहे. काय बाई, 4-5 वर्षात जमाना झाला, मानवला गेला. तर एक पोरगी आहे, मी आहे आणि तो जवाई मनाचा. पोरीचा लग्न केला तर पोरीचं जवाई आहे घरामध्ये. 1 रुपयाची कमाई नाही करे, आयता येते घरामध्ये खायला पाहिजे. 1-2 रुपयाची कमाई करत असं असता कसा पाडलं काजल का माय तो पोरगा. ढोंगाचा गतीचा फुकट खाया. काय करू, कशी रोजी रोटी करते मी, याचं पोट पालवून राहिली मी. पण ह्या माणसाला जग हा नाही, काही रीत नाही खाची. 5 रुपयाची कमाई करता चांगला राहता, पण नाही जमत. फुकट खायला भेटते ना. ह्या बकरीनेच तसा केलं. ह्या बकरीमध्ये काही हिंमत नाही, ढोंग नाही. हिले बोलावतो आणि हिले शहाणपण शिकवते. अव ये पोरी वर्षा, अव ये वर्षा. काय गाई, काय झालं? काय झालं म्हणतेस? हो कुठे गेला होता नवरा? मग आता गेले असतील कुठेतरी, बाहेर बसले असतील मित्रांकडे. बस तेवढंच काम आहे. घरामध्ये हिंडायचा, इकडे खाल्लं का तिकडे जा पांढरीला बसायचा, इकडे लंडोला हिंडायचा पोळ्यासोबत, तेवढंच काम आहे. हो अहो चांगला असता, कमाई केलं असतं, घरामध्ये चांगलं राहिला असता, दोघ्या मायले केली पोचलं असतं. हा कोणत्या कामाचा हा फुकट खाया घरामध्ये? आई अगं मी काय करू, त्यात माझी काही चूक आहे का? मी त्यांना किती वेळ समजावून सांगली, अहो कुठेतरी नोकरी बघा म्हणून, कोणत्या कंपनीमध्ये बघा म्हणून, पण ती माझी गोष्ट ऐकत नाही. त्यात मी काय करू सांग? काय करू म्हणजे? अहो तुझ्या हातमध्ये जोर नाहीये. बस दिसतोस तू बी. हो कोणत्याही पोळीने, एखाद्या पोळीने आपल्या नवऱ्याला मुठीमध्ये ठेवायला पाहिजे. चला ढिली सोडलीस त्याला तू. कोणत्या नोकरीवर आहे त्याला मुठीमध्ये ठेवू? कोणत्या कामाचा येतो त्याला मुठीमध्ये ठेवू मी? अव त्या पोरीचे नवरे मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये ड्युटी करते, याच्या घरी त्याच्या घरी काम करते आणि बायकोच्या समोर आणून लोंदा मांडतेत. मॅ नवरा कोणत्या कामाचा आहे? तुम्ही त्याला मुठीमध्ये फुटले बाई, माझे फुटले पण तुझे फुटले. माझा नवरा गेला. हो बाई आवाज तू सांग त्याले, चांगले एका उंगलीवर नाचव आपल्या नवऱ्याने, म्हणा हे काम नाही, ती कंपनी जा म्हणा, ते काम पाय म्हणा, अशी करता नाही तुले. हे बघ आई, तू काही टेन्शन घेऊ नको, मी त्यांना सांगते बराबर समजावून. सांगते म्हणते बाई. हवं त्याला जाऊ दे, तो नाही त्याला हाक घरातून जायचं म्हणतं. अव तुझ्यासाठी 56 दुसरा नवरा करून दे तुले, लाखात एक.
ए आई अगं राहू दे, तू रागातावामध्ये आपल्या डोक्याला ताप देऊ नको ताप बरं. दे. तू जा, तुझ्या कामाची वेळ झाली, तू आपल्या कामावर जा, शेतामध्ये जा, मी त्यांना आल्यावर समजावते. साला डोकं तापून गेला पण तो ऐकत नाही आणि तू तशीच आहेस. चालेल तू जाते हे मी बघ, कामाले. तू काही टेन्शन घेऊ नको, मी बरोबर सांभाळते, तू जा कामावर. निघते मी पण सांभाळ पण जाऊन येईल तू पाय. काय करावं बाई, काही समजत नाही मला. 2 वर्ष झाले बाई माझ्या लग्नाला, 2 वर्ष झाले माझ्या लग्नाला. माझा नवरा कोणत्याच कामाला जात नाही. काय सांगू ग, माझ्या बाबांनी, माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा, दिसायला चांगला गोरा गोमटा, चांगला शिक्षण आहे, उच्च शिक्षित आहे, चांगली कमाई कराल, कोणत्या तरी नोकरीवर लागल म्हणून माझ्या बापानं त्यांच्याशी माझं लग्न लावून दिलं. पण माझा नवरा बाई काही कामाला जात नाही. माझी आई याच्या घरी जाते, त्याच्या घरी जाते, काम करते, याच्या शेतावर जाते, त्याच्या शेतावर जाते, 4-5 बाया मिळून लसूण शिलतेत बाई घरी येऊन. अशा कामं करते माझी आई आणि आपलं घर सांभाळते कशी बशी. नवरा नवरा निसता माझ्या आईच्या भरोशावर आणि माझ्या भरोशावर काही कामाले नाही जात जी. मी त्यांना किती वेळ समजवली, कुठं तरी जाऊन नोकरी पा, कोणाच्या तरी कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करा. पण कुठे काय ना कायचं काय, येऊ दे बाई यायले घरी, यायले चांगली बजावते मी, जशी माझी आई म्हणली ना तशीच करते. हे जर माझी गोष्ट ऐकली नाही ना, यांना आपला ढोपटी बेलला घे म्हणते आणि निघ म्हणते घराच्या बाहेर. येऊ दे, आज नाही यांची चांगलं, यांचा जबाबच देते मी आज यांना. चला, मी माझे वडील मरण पावल्याच्या नंतर 12 वर्ष 12वी केली. 12वी केल्याच्या नंतर बी केलं आणि बी केल्याच्या नंतर मी कमीत कमी 8 ते 10 कंपन्यामध्ये रिझ्यूम दिलं. परंतु मला त्या 8 ते 10 कंपन्यामध्ये रिझ्यूम दिल्याच्या नंतरही मला बोलावणं आलं नाही, अप्लाय मिळालं नाही. काय करावं? आणि दोस्त मित्राला विचारतो, दोस्त मित्र आपल्या पद्धतीने सांगतात, जसं काही सांगतात त्या पद्धतीने मी करतो. परंतु परमेश्वरा, माझ्यासाठी असा कसा निष्ठूर झाला. मी 8-9 ठिकाणी रिझ्यूम दिल्याच्या नंतर सुद्धा मला नोकरी मिळाली नाही. आणि नोकरी मिळाली नाही म्हणून माझी पत्नी बरोबर माझ्याशी बोलत नाही. मला कळते, परंतु दोष माझा आहे. नोकरी जर लागली असती तर चांगल्या पद्धतीनं आपला संसार झाला असता. कमीत कमी आता इकडे 12 वाजतापासून आलो तर आता वाजलेत 2:30. भूक लागली. आता कुठे न बसता आपण आपल्या घरी गेलं पाहिजे. आणि माझ्या पत्नीला समजावून सांगतो, जाऊन पाहतो घरी. परमेश्वरा, असं कसं माझ्यासाठी तू मनामध्ये निष्ठूर बनला. पण तरी पण संकट जरी आले असेल तर त्या संकटाच्या जागी मी मुळीच थांबणार नाही आणि मी माझी वाटचाल सोडणार नाही. शेवटपर्यंत तुझ्या नामाचा मी नेहमी जप करेल, नेहमी तुझी आराधना करेल. माझ्या आराधनेला हाक देशील मला विश्वास आहे. ठीक आहे, जाऊन पाहतो घरी. लई मोलाचा जन्म तुझा रे, लई मोलाचा जन्म तुझा रे, दवडू नको तू आया, दवडू नको तू आया, लाव रे हरी भजनी काया, लाव रे हरी भजनी काया, लाव रे हरी भजनी काया, लाव रे हरी भजनी माया, लाव रे हरी भजनी माया, लाव रे हरी भजनी माया. लई मोलाचा जन्म तुझा रे, लई मोलाचा
बाप्पा दरवाजा बंद आहे. होऊ शकते काम धंदा वगैरे झाला असल, कुठंतरी जाऊन बसली असल. आवाज देऊन पाहतो. वर्षा, अगं ये वर्षा. वर्षा नारी ग माझे वर्षा नारी. वर्षा 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 ग. अगं ये वर्षा. कुठं गेली असल? आली आली. उठून नाही पण आली तुमची वर्षा. वर्षा वर्षा थोंड फाडून राहिले तर काय बिगारी बसून नाही राहत घरामध्ये, हिंडत नाही राहत तुमच्यासारखी. अगं बाहेर गेल्याच्या नंतर चांगले दोन शब्द कानाला ऐकायला येत नाही. तू जरी करताना चांगली बोलशील, चांगले वक्तृत्व माझ्यात सवे करशील, परंतु तुझ्या तोंडातूनही उद्गार असेच निघून राहिले. काय करत होती घरामध्ये? काय म्हणाले? काय करत होती? कुठं गेली होती? आलू शिलत होती. अगं मी सरळ ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने बोलला. आलू शिलत होती का काय करत होती? आलू शिलत होती खरंच. हो वा. हा. तुम्हाला काही वाटते का नाही वा? काहून? नाही नाही काही वाटते का नाही? मला एक गोष्ट सांगा. हा. किती दिवसापासून मी तुमच्या मागे लागली. कारभारी कुठेतरी तुम्ही नोकरी करा, कोणाच्या कंपनीमध्ये बघा, नाही तर कोणाच्या दुकानामध्ये बघा, पण नाही तुमच्या डोक्यामध्ये ते येतच नाही. काहून तुम्हाला काही वाटते का नाही? थोडीशी लाज शरम. अगं माझी तू लाज शरम काढून राहिली, मला सगळं कळते, परंतु मी कुठे कुठे प्रयत्न केले हे तुला मालूम आहे का? तुला सांगून सांगून करणार आहो. अहो कमीत कमी 8 ते 9 कंपन्यामध्ये मी रिझ्यूम दिला, पण त्यातून रिप्लाय मला कोणत्याच प्रकारे आला नाही. याला मी दोषी आहो. कायचा प्रयत्न करून राहिले तुम्ही? असं काहीच हा? नाही. नाही नाही कायचा प्रयत्न करून राहिल्या? अव करणे 17 धंदे राहते. हे का गावाचे लोक का असेच बिगारे पडून राहतात का तुमच्यासारखे? बरोबर आहे. अहो, जाऊन पहा ना, कुठं कुठं काम करायला जाते तर बिचारे आपला घरदार सांभाळते. हो व. मला एक गोष्ट सांगा. माझी आई बिचारी म्हातारी असून याच्या घरी त्याच्या घरी काम करायला जाते, याच्या वावरात त्याच्या वावरात काम करायला जाते ना. कशी बशी आपल्या दोघांना सांभाळून राहिली. त्या म्हाताऱ्या बाईले आपण त्या वावरामध्ये काम करायला पाठवतो, शोभते का आपल्याला सांगा बरं? अगं शोभत नाही, परंतु परिस्थिती त्या पद्धतीची आहे. मी 4 दुकानदारांना विचारलं त्या ओमप्रकाशनी, आणि मी तुला जर खोटं वाटत असाल त्या ओमप्रकाशला विचारजो का माझ्या बरोबर तू भाऊ आलते किंवा नाही आलते म्हणून सनेनी. हो का? 4 दुकानदारांना विचारलं तर मला कोणीतरी एखादी माणूस जर दुकानामध्ये काम करण्याला लागत असेल तर मी काम करण्यास तयार आहोजी म्हटलं. नाही जमे तो काम. नाही जमे. हा? नाही जमत का तो काम? अगं ठेवायला तयारच नाही ना. हो तर घ्या ना, तर मग घ्या ना खांद्यावर पावडा, आणि मग पहा ना उन्हाचा कसा नेट लागते तर. अरे अरे अरे, वावरामध्ये मला एक गोष्ट सांग. शिक्षण शिकल्याच्या नंतर, मी बी केल्याच्या नंतर शिक्षण शिकलेला व्यक्ती खरंच कास्तकारीचं काम येईल का? अव ते नाही जमत तर मग हे कास्तकारीचं काम करा. अगं येईल का कास्तकारीचं काम? तूच विचार कर ना. मला काही माहित नाही, मी पहिलेच सांगते तुम्हाला. तुम्ही कोणत्या तरी कामाला जात असाल तर या घरामध्ये राहा, नाही तर आपला ढोपटी बेलला घ्या निघून जा कुठेही जातात. अरे अरे वर्षा, संकट जरी आलं तर त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. नाही तू म्हणते या पद्धतीनंच मी अजून मला 2 कंपन्याचा ऑफर आहे, आणि त्या 2 कंपन्यामधील मला कुठे ना कुठे 100% नोकरी लागेल, माझा आत्मविश्वास आहे. कारभारी तू बोलशील. अहो मी अशी का म्हणते, माझं मन जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा. मी जाणतो. अहो माझी आई सारखी टोचू टोचू बोलत राहते. अहो त्या नवरा बिगाऱ्या, त्या नवरा रिकामटवरा, त्या नवरा आईत खाऊ, अशी काही ना काही मला म्हणते. तुम्हाला काही म्हणते तर माझा जीव कसा लुपलुप करते का सांगू? बरोबर आहे तुझाही जीव, परंतु परिस्थिती या पद्धतीची आली म्हणून 2 शब्द ऐकावं लागते. हो व. तुम्ही लवकर कुठेतरी नोकरी पाहावं, नाही तर माझी आई माहिती आहे ना कशी रागाची, मोठी मोठी पातळ आहे रागाची. हो वर्षा, अजून 2 कंपन्यामध्ये ऑफर आहे. मी त्या ठिकाणी परिपूर्ण आत्मविश्वासानं पूर्ण प्रयत्न करतो, करा. आणि मला विश्वास आहे की मला नोकरी जरूर मिळेल. बरोबर, नक्कीच तुम्ही प्रयत्न करा बाप्पा. जाऊ द्या. चला जेवण करून घ्या तुम्ही. चला जेवण करून घ्या तुम्ही. थकून भागून तर नाही आल्या म्हणा, कोणत्या कामाला जातच नाही तर तुम्ही. बरोबर आहे, कामच नाही करत. जेवण करून घ्या. चल बाई, पावलाले जाते पाटलाच्या घरी. माझं सासऱ्यापासून जमान्यापासून त्यांचं आमच्या वावरामध्ये जाणं चालू आहे. हा तर रोज उशीर होईल तर काय म्हणेल म्हणते ते पाटील साहेब. जाऊ दे बाई, पहिलं जाते, लवकर जाते, घरामध्ये उशीर झालं, निघते लवकर.
एक पाटलाचा मुलगा, 100-150 एकर जागा आहे माझ्याकडे. पण काय करावं, नशिबाचा फेर असा का मागच्या वर्षी माझे आई वडील 100 मरून गेले. एकट्याला एक मुलगा, लग्न केला, पण काय करावं, बायको सुद्धा उठून पडाली. 6 महिने झाले. विचार पडला आता एकटा राहायचं कसा. आणि मुली काय एवढ्या सस्त्यात नाही का केव्हाही गेला आणि केव्हाही आपलं लग्न होईल, नाही. आता बायको पळाली तर पळाली, पळू द्या. पण आपल्या वावरात मजूरदार चालू आहेत, ऊस तोडणीचं काम चालू आहे, परा लावण्याचं काम चालू आहे. चला आपण बोलत चालत आपण आपल्या वावराकडे गेल्या पाहिजे. जातो आपल्या वावराकडे बोलत चालत. मेरी नींदे चुराती है, मेरी नींदे चुराती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरी नींदे चुराती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरी नींदें चुराती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरी नींदें चुराती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरे ख्वाबों में आती है, मेरे ख्वाबों में आती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरे ख्वाबों में आती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरे ख्वाबों में आती है, ओ मेरे गाँव की लड़की. मेरी नींदें चुराती है, ओ मेरे गाँव की लड़की. पाटील साहेब, काकू जयरामजी की पाटील काहून साहेब. तुमचं लक्षण कोणतं असं एकदम, म्हणजे तुम्ही कोणत्या विचारात जाऊन राहिला तुम्ही? काय विचारत त्याची काय सांगू. निघली होती. कुठे चालल्या तुम्ही? वावरामध्ये. काय काय ना, तर हे काय वेळ आहे का वावरात जाण्याची? मला हे सांगा, मजूदार किती वेळच्या बाया गेल्या आणि आता तुम्ही लेट चालल्या? काय सांगूची, आजी घरी काम होते, त्या घरामध्ये काम धाम होते म्हणून टाइम झाला. अरे बरं, काय हरकत नाही. पहा, मी आता तुम्हाला ह्यासाठी काय म्हणत नाही का तुम्ही माझ्या घरचे, म्हणजे माझ्या घरचे सदस्याचे होणे तुम्ही. कारण माझ्या आज्यापासून तर बापापासून तुम्ही आमच्या घरी काम आल्या लय दिवसापासून. आहे का नाही या? म्हणून मी तुम्हाला काय म्हणत नाही. तर तुम्ही वावराकडे चालल्या का? हा, वावराकडे चालली. बरं बरं, जा जा तुम्ही. पाटील साहेब एक बोलू का? बोला ना बापा, बोला ना काकू, काय झाला? तुम्ही एवढे धष्टपुष्टा पावाने सुंदर आहे आणि तुमची बायको काऊन परालीची? काकू काऊन पराली म्हणली? नाही, सांगतो तुम्हाला, मी लपवत नाही काही. हा, आता तुम्ही माझ्या घरचे सदस्य समजा, नाही का? हो हो, हवा येईल तर पान हाणल का नाही? हालच. आता बायको उठून पडाली, तिला खाण्याची मस्ती होती तर गेली, पडाली तर पडाली, जाऊ द्या, का करायचं आता? हसवाय. आता पहा, काय कमी आहे का माझ्याजवळ? एवढा मोठा राजवाडा, 4-4 गाड्या, 4-4, 5-5 बिल्डिंगी, काय? 100-150 एकर जागा नाही, एकट्याला एक मी. खातो. का आता घरी तर कोणी आहे ना, मी एकटाच आहो. आता विचार करायची गोष्ट आहे, तरी पण तिला खावाची मस्ती, गेली पराली, आता का करू? पाटील साहेब हा. एवढे सुंदर आहात तुम्ही, पाय सुंदर आहे, अंगाले सुंदर आहे, इस्टेट आहे, गाडी घोडा आहे, शेतीवाडी आहे. हो, सर्वच आहे. तुम्हाला पोरगी म्हणल्या तर एक से एक पोरगी भेटते, सुंदर सुंदर पोरी भेटते. काय आहे? दुसरी काम नाही करत. काकू एवढ्या का पोरी रस्त्यावर पडल्यात का जी? का झालं माझ्यावर माळ मारल्यापासून नाही, पण आजकाल पोरी बी स्वाभिमानान जगतात, समजल्या? एवढ्या स्वस्त नाही पोरी कोणाच्या. हस बरं, तुमचं काम म्हणणं काय? तुम्हाला म्हणत पहा, मनात कोणत्या गोष्टी ठेवा नको. काय नाही, माझं म्हणणं एवढंच होता, ते गेली तर जाऊ द्या, दुसरी काम नाही करा म्हणली.
आता भेटल तेव्हा करीन. आहे का तुझ्या लक्षात कोणी? तू सांगा. कराल का? आता बाबा तुम्ही हिरवी झेंडी द्याल आणि तुम्ही जर सांगाल तर मी नाही म्हणीन का? तुम्ही हिरवी झेंडी द्या, मी लाल झेंडी दाखवते इकडे. कशी? कशी म्हणजे? हो बाई तुम्ही म्हणता काय? एक सांगते मी. हो. माझ्या घरी माझी पोरगी आहे ना वर्षा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला म्हणजे मले पोरगी तुमच्या पोरीच्यावरी पाहिजे का नाही तो का? माझ्या हा. वर्षावाली तुम्हाला पोरगी पाहिजे. बरोबर आहे, पाहायला बरोबर आहे, रूपवान, बरोबर आहे. बोलायला रूपवान, हो. कामात हामाले रूपवान. काय कमी आहे का माझ्या की मध्ये? अजून काय केलं का कमी? पण आता तुमच्या पोरच्या लग्न झालंय ना काकू. का कोणत्या कामात लग्नाले? तो कोण कष्ट्या कोणत्या कामाचा रिकाम टेकला तो माणूस. अरे तुझा जवाई आहे ना. तुम्ही हो म्हणला फक्त. तुम्ही जर लग्नाला हो हा. म्हणल्या तर त्याची सोड चिठ्ठी करते बा पोरीची त्याच्यासोबत आणि घरातून हा करते त्याले. तुम्ही फक्त हो तर म्हणा काकू आणि मग सोड चिठ्ठी झालेली हाकली का मग माझ्या पोरीचं लग्न तुम्हासोबत लावून देते. बरं बरं काय हरकत नाही. पण हा होईल कसा? मी तेच तर विचारून राहिलो आता कसा कसा होईल. कसं म्हणजे? हो एक काम करा तुम्ही तयार आहे का सांगा पहिले बापा. मी तर तयार आहो. तुम्ही हो म्हणाल मी नाही म्हणेन का जी. तयार आला. हो. एक काम करा ना. हो. माझी पोरगी घरी एकटीच आहे. तुझा जवाई असेल ना घरी. तो नाही गेला हिंडाले. हो का? माझी पोरगी घरी एकटीच आहे. हो तुम्ही जा घरी हो. अन माझ्या पोरीला समजवा अच्छा का तो म्हणजे तुमची पोरगी घरी एकटी आहे. एकटीच आहे. तिला जातो ना मी समजवतो. समजून घ्या बरं बरं का तो. आणि तिने जरी हो म्हणलं हा. तर तुमचा गेम फिक्स झाला. बरं बरं काय हरकत नाही. का पण तो? काकू हा. गोष्ट एक आहे. कोणती? बरं तुमच्या जवाई तर नाही ना घरी. नाही आहे, नाही आहे. बरं काय मागं बोल काय तकलीफ तर होईल ना बोलले. काय तो रस नाही मी आहे ना आता इकडे. तुम्ही म्हणता तुम्ही समजावण्याचा प्रयत्न करीन बा. हो. फक्त समजवीन मी. समजवा. मानली तर ठीक नाही तर ठीक. मग नंतरशी पाहून डबीची खाली उतरली तर ठीक बुजली तर ठीक. ठीक आहे बरं तुम्ही म्हणता ना हा. तर मग तुम्ही वावराकडे जा मी तुमच्या घराकडे जातो. हो, ठीक आहे ठीक आहे हो. जा मग. हा जा. नमस्कार. नमस्कार जयराम देखी. रोहिदारा पाहिजे बरोबर. रोहिदारा हा. बरोबर पाहिजे. हो हो अच्छा. नाही ऐकलं त्याला घराला हाकले जाते. कलंगी पार्टी पेंढरा पोळी. कलंगी पार्टी पेंढरा पोळी शाहीर कृष्णाजी यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतर्श प्रणाम. त्यांना माझा लाख लाख धन्यवाद. आनंदाची गोष्ट आहे. आता काकू गेली वावराकड आणि काकून तर मला सांगितलं पाटील बाबू म्हणता घरी जा माय पोरगी एकटी घरी आहे आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे तिची गोष्ट. आता काकूरच म्हणलं का घरी जातो मी काय सुस्ती करतो. मी तर पाटलाचाच पोरगा हो ना. जातो काकूच्या घरी. तिची पोरगी एकटी असल तिला समजून सांगतो. ऐकली तर ठीक नाही तर ठीक. चला आपण काकूच्या घरी बोलत चालत गेल्या पाहिजे. अरे जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम हैं राजकुमार. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. हो जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार. काकूच्या घरी आलो बोलत चालत. दरवाजा उघडाय पण पडदा लावलाय. चला गावचा पाठी लावून सने काय झाला. कोणाच्या घरी एकट्टे जायचं नाही. कोणाच्या घरात घुसायचं नाही. दुरुडच आपण आवाज मारल्या पाहिजे. अजी कोणी आहेत का घरी? अरे घरी कोणी आहे का? लमच्या एका बाईच्या चपला आहेत फक्त. ती माणसाच्या चपला काही दिसून नाही राहिल्या. म्हणजे हे बाई एकटीच्या पोरगी. हा. माझे मा पाटलाचा पोरगा कधी तर येत नाही बाई न कायले आला न कायले नाही का. जाऊ दे बाई गावातले मानवाईक माणूस आहे गावातला. हो जाते जाते न त्यांचं मानपान करते बाई. कोणी आहेत का म्हणतो घरी?
अजी नमस्कार जी पाटील साहेब नमस्कार नमस्कार जी नमस्कार 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 जी बाप्पा बाप्पा एवढे मोठे माणूस तुम्ही ना आमच्या गरीबाच्या झोपडीकडे कसे पाऊल वाकडे केले का बाप्पा आता हे बघा, जोपर्यंत एका माणसाला दुसऱ्या माणसाची काम पडत नाही तोपर्यंत तो माणूस त्या माणसाच्या घरी जाईल का? नाही नाही हे गोष्ट तर तुम्ही मार्गाची केली बरोबर आहे की नाही? थांबा थांबा एवढ्या दिवसानंतर आला, थांबा पाय धुवायला पाणी आणा. नाही 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 नाही, इकडे 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 कायले पाय धुवायची आहे गरज? येऊ द्या, कामजी. आपला गावगाड्यातला काम आहे. हो, हो. मी का म्हणतो, काय घरी कोणी दिसून नाही राहिला म्हणतो. आता घरी कोण राहील जी या वेळेवर माझी आई तर माहितीच आहे तुमच्या वावरामध्ये येते काम हो करायला. हो, हो, वावराकडे गेली येते ना हो. मॅनवरा असेल बिगार आहे हिंड तिकडे तिकडे कुठतरी म्हणजे घरी कोणीच नाहीत. नाही जी कोणी तुम्ही एकटीच घरी या का? सांगून राहिलो गोष्टीची गोष्ट विचारून राहिलो. काय नाही करत बापा, काय नाही करत, जे काय नाही हो करत. जी एकटीच आहे मी काय करू आता एकटीच घरी आहे? हो एकटीच आहे बरं वर्षाजी, काजी तुम्हाला असं वाटत नाही का का मला चांगला म्हणजे माझ्यासारखा नवरा वगैरे भेटला पाहिजे? नाही बाप्पा असं नाही वाटत तुम्हाला? आता सगळं उद्घाटन झाल्यावर काय वाटणार आहे मला हं? पाटील साहेब मला एक गोष्ट सांगा हा. ह्या गोष्टी लग्नाच्या आधीच्या आता नशिबात घडलं ना वाजवणं पडल्यासारखी गोष्ट झाली माझी नाही नाही तसा नाही म्हणालो मी. मग? आता हे बघा, माझ्याजवळ काही कमी आहे का सांगा? कमी आहे का माझ्याजवळ? बाप्पा गोष्टीची गोष्ट आहे, काय ना करणार बापा, काही करत नाही मी तुम्हाला, काय विचारून राहिलो. हे कोणती पद्धत होती तुमची? बोट लावलाव तुम्ही हात लावलाव समजवता सांगून राहिलो. बरं तुम्हाला काय राग आला का? तर काय नाही 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 जी नाही राहते कोणाकोणाची सवय या 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 या. हो या या. पाटील साहेब का सांगू तुम्हाला नशिबात घडलं ना वाजवणं पडल्यासारखी गोष्ट आहे माझी. का सांगू जी जी लग्न झाला तरी तर माझ्या नवरा निस्ता बसून खाते जी आई तर बिड्यावर नागोबा राहिल्यासारखा इकडे तिकडे कामाला जा म्हणतो ती एका कामाचा आसरा नाही जी. का सांगू माझ्या नशिबात सगळं माझ्या सत्यालाच झाला. वर्षा पहिले गोष्ट सांगा हा. असं कोणत्या पोरीला नाही वाटत जी माझा नवरा चांगला ड्युटीवर राहिला पाहिजे चांगला काम केलं पाहिजे पैसे आणलं पाहिजे चार घरामध्ये सोना नानानं घडवलं मडवलं पाहिजे मस्त गाडीला हिंडवलं पाहिजे असं कोणाला नाही वाटत. पण आता झालंच नाही तसं तर का करू मी म्हणतो असं तुम्हाला वाटेल नाही का? अशी गोष्ट काय ना करत बापा, मी समजावून राहिलो, मी काय ना करत जी. पाटील साहेब हा. तुम्हाला म्हणायचं काही मला काही समजत नाही तुम्ही सांगाल का? मी सांगू का? सांगा बरं. इकडे इकडे मला हे सांगा, आता मा घरी काही कमी आहे का? नाही ना नाही काही कमी आहे का? नाही काही बी कमी नाही 100-150 एकर जागा, हो. हं? ह्या 4-4 बिल्डिंगी, ह्या 4-4 5-5 मोटर गाड्या, आणि काहून कमी तर 1.5 किलो सोनं आहे मामाचा. गोष्टीची गोष्ट होय, समजावून राहिलो, काही नाही म्हणत मी तुम्हाला, काही करत नाही बापा. पाटील साहेब हा. मला तुमचं काही समजत नाही बाप्पा. पण ऐकाल का माझी गोष्ट? सांगा बरं. ऐकशील ना? ऐक सांगतो मी. लाखात नंबर 1 ची ओय, लाखात नंबर 1 ची तू दिसते हिऱ्याची हिरकणी. लाखात नंबर 1 ची तू दिसते हिऱ्याची हिरकणी. मला बायको, मला बायको, मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, सोपशील राजाची राणी. मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, सोपशील राजाची राणी. हो मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, गोकुळ राजाची राणी. मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, गोकुळ राजाची राणी. मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, सोपशील राजाची राणी. मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, सोपशील राजाची राणी. मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, गोकुळ राजाची राणी. मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी, गोकुळ राजाची राणी. पाटील साहेब तुम्ही काय करून राहिले मला भीती वाटते. मला हे बघा सांग. असे बोलू नका. मी गरीबी नाही बाप्पा माझी इज्जत अशी चढते. अरे पण आता घरी कोणी आहेत का? ऐक. इकडे ये. मंगळडावचा पाहुणा जास्त चर्चा करून राहिलीस का? ह्या गावाच्या पाठीला मी जे म्हणेन तेच होईल या गावामध्ये. जास्त बोलायचं नाही माझ्यासमोर. समजलीस का? समजलीस का? हा, चल इकडे ये. चल ये इकडे. आता कशी मंगळडावच्या समजावून राहिलो तर जास्त ते अंगाला आला का?
नाही ना अंगाला आला का तेव्हाला इकडे मी असा काहून म्हणतो का मी असा काहून म्हणतो इकडे 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 लाजू नको आता कोणी नाही ना घरी का तो नवरा आहे का आता हे समज का मी चाव सांगून राहिलो गोष्टीची गोष्ट होय तर पटवून राहिलो मी समजवून राहिलो पाय समजा तुझा माझं जर लग्न झालं माझ्याजवळ काय कमी आहे का काय कमी आहे का हे एवढी मोठी इस्टेट हे एवढी मोठी जागा एवढा मोठा धन द्रव्य हे सर्व तुझ्यासाठी आहे का समजा तुझ्या माझ्या जर लग्न झाला तर काय होईल समोर काय? ऐक मी सांगतो तुझ्यासाठी आहे माझ्या जवळ मोटार गाडी तुझ्यासाठी माझ्याजवळ मोटार गाडी तुला राहण्यासाठी सुंदर महाल माडी तुला राहण्यासाठी सुंदर महाल माडी तुला घेईन मी नवीन जरीची साडी तुला देईन मी नवीन जरीची साडी कधी येणार नाही सखे मरण्याची पाळी कधी येणार नाही सखे रंगाची पाळी दोघे राहू गा आनंदाने दोघे राहू गा आनंदाने मला बायको मला बायको मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी हो मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी स्वप्न राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी स्वप्न राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी स्वप्न राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी स्वप्न राजाची राणी पाय जास्त करायचं नाही आणि तू जर माझ्या ऐकलीस नाही ना तर तुझ्या नवऱ्याला खतम करीन नाही जी तुझ्या नवऱ्याला खतम करीन मी कुठं नाही म्हणतो. आता जातो आता फोन करतो माझ्या नाही, नौकराला नाही, नाही. आता माझ्या ड्रायव्हरला फोन करतो साला ट्रॅक्टर मी दबायला लावतो त्याला नको नको बाप्पा नको हा तेच म्हणतो मग आता चुपचाप राहशील का हो नाही मी राहते चुपचाप बोंबलशील का जास्त मी तुमचं सगळं ऐकते जी हा जास्त बोंबलशील का नाही, नाही, बोंबल. जोरान बोंबलाचं नाही नाही. हरवरी गोष्ट सांगायचा मी जसा म्हणेन तसा चुप राहते मी हा तेच म्हणतो पाय मी असं काहून म्हणतो काहून? समजा जर तुझा मला लग्न झाला तर तुझ्या नवऱ्यानं जेती नसं नेलं ना तेथे तुला नेईन कसं ऐकशील का हो सांगा बरं पक्का ऐक मी सांगतो लग्न झाल्यावर आपण हनीमूनला जाऊ लग्न झाल्यावर आपण हनीमूनला जाऊ मौज मस्ती करून बंबई गोवा पाहू मस्ती करून मुंबई गोवा पाहू दृढ विश्वास सगळे एकामेकावर ठेवू सगळं विश्वासासाठी एकामेकावर ठेवू प्रेम सागरात दोघही आपण नाहू दोघांनी आवड ठेवू दोघे गाऊ प्रेमाची गाणी दोघे गाऊ प्रेमाची गाणी मला बायको मला बायको मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी हो स्वप्न राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी स्वप्न राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी सोपशील राजाची राणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी मला बायको पाहिजे तुझ्या वाणी वाणी स्वप्न राजाची राणी बघण्याच्या पाऊंडाला देऊ का इकडे चल सांग आता तो म्हणणं काय हं? तू म्हणणं तुझ्या समोर दोनच अटी तू माझी गोष्ट ऐकतस का तुझ्या नवऱ्याला खतम नाही करू नाही जी बिलकुल कोणत्याही पोलीस स्टेशनला तू जाशील ना तू रिपोर्ट कोणी घेऊ शकेल नाही सर्व पोलीस स्टेशन नाही जाऊ द्या ना त्याले हा करताची त्याले त्या तशा बिगाड्या नवऱ्या शाबास जाऊ द्या त्याले जाऊ द्या हा, आता तयार असला तू मी तयार आहे. ओ, अरे व्हेरी डार्लिंग अरे व्हेरी डार्लिंग मी तयार हा हा शाबास तर आता मग काम नाही तू आला बाप्पा मला एक गोष्ट सांगा हा. तुम्ही एवढे मला तुम्ही रिस्पॉन्स देऊन राहिले हा. एवढे मला आदर एवढे तुम्ही माझ्या मागे लागून राहिले लग्न कर म्हणून हा. एवढ्या मोठ्या मी माणसाचा स्वीकार कशी करू हा. मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे. आता आली गाडी रस्त्यावर हो हो हा हा मग आता पण काय प्रेमानं नाही मी काय म्हणते आता तुम्ही एवढ्या वेळचे आले बाप्पा गरमीचे दिवस आहे हो. थांबा
तुम्ही बसा बसा त्या खुर्चीवर बसा मी मस्त तुमच्यासाठी का थंड सरबत करू नाही नाही नाही, एक काम करतो, सरबत घेतो पण मला शुगर आहे. शुगर आहे हा तर निंबाचा कर. लिंबूचा हो आणि आणि मीठ. मिठाचा हो, मीठ, साखर, पाणी. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे? हो बसा हा, पाटील ये. साहेब बसा मी असा लागून आला मले का आपण केव्हा केव्हा जातो आणि केव्हा केव्हा नाही, हा? काय बरं नक्की ना, नक्की ना. माझी माँ आग्या मोहितीर बावर लागे बाई असं बायको करते एवढा माझा गोरा गोमटा नवरा सोडते ना या भेद्र्यालेकडनं नवरा करते हा भेद्र्या टकलू हैवान थांब तू का समजलास मले मी नावाची वर्षावे हो पहिलेच्या जमान्याची ना मी बाई हो आजच्या जमान्याची वे नाही तुले आपल्या घरी पुसारे लावल्या फरशात नाव नाही सांगणार वर्षा म्हणून पाटला थांब थांब तुले नाही नेऊन पाट्यावर वाटला तर काहीच नाही केला थांब थांब तुले पाहतच राहा तुम्ही याची कशी वरात काढते तर अजी पाटील साहेब बसाजी बसा म्हटलं मी आणते थंडा सोप सुपारी नाही, नाही 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 नाही, सोप सुपारी नाही, सरबत आणा फक्त. हो शरबत आणते हा, हो. ठीक आहे आणा. बसा तुम्ही हा आणा. हो, बसा. बस रे बाबा, क्या माल आहे रे भाऊ. पाहिलो मी नाही एवढ्या इलाक्यामध्ये, मी बी हिंडतो पण असा जानवर नाही पाहिला. एक नंबर आहे. जर का हिच्या बरोबर मा लगन झाला का पहिले जातो कुठी आहे हनीमून करासाठी गोव्याले. बस विमानात बसला का बस दोघेही भुर्र फक्त मानल्या पाहिजे, हो म्हणल्या पाहिजे. आता अर्धा काम तर झालाच आहे, हिनं तर हो म्हणलं, आता लगन झाला का बस वारे पाटील, बस पाटलाचा कमाल हे नाही का का म्हणालास पाटला तुझा मगर पासून मान सन्मान करून राहिलो तर डोक्षावर चढून राहिलास नाही का क्या माल है नाही का ये ना बायको करते ये ना नाही तू वरात काढी का समजलास रे तू अरे पण शांती न घे कोणत्या का तुले लागत असेल 1.5 किलो सोनं आहे माझ्यावर. 1.5 किलो सोनं आहे ना, 1.5 किलो सोना देतो तुले. फोडू का छाती फोडू का तू मुरदाड सिंग लागला जसा येतं बायको करतो बायको करते असे माहीत ना तू का समजलास रे मला का समजलास काही नाही केलो बाबा मी त्या बाकीच्या काय काय पोरी समजलास तर तुझ्या पैशाने पाहून भूलने वाल्या ए पाटला माझ्या नादाला लागू नको पहिलेच सांगते आज हे गलती केलास तर केलास पण तुझी आज तर वरात काढल्याशिवाय बापरे मी निघतो तुझी वरात काढल्याशिवाय त्या रोड पर्यंत आवाज येऊन राहिला. त्या वर्षाच्या घरी काय त्या झगडा चालू आहे रे बाबा. नाही जा पाहतो जरा आवाज देऊन पाहतो थोडासा. आलो घराच्या जवळच आहो. बाई वर्षा बाबा कोणाचा झगडा चालू आहे तुझ्या घरी. त्या रोड पर्यंत आवाज येऊन राहिला. तुम्ही ऐकले सगळं सगळं ऐकलं मी ना आणि तिथून आलो मी तुझ्या घरी. का सांगूजी बाबाजी काऊन का झालं. हा आपल्या गावच्या पाटलाचा पोरगा आपल्या माझ्या घरी आला आला असं काही चालबा मजुरीले म्हणून. कोटजी हा आला माझ्या घरी आणि माझी छेडखानी करत होता. बापा 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 सांगा ना तुम्ही पाटलाचा पोरगा पाटलाचा पोरगा छेडखानी? महेश काय म्हणे. छेडखानी करत होता मला म्हणे आपल्या नवऱ्याला सोड म्हणे मी हा. तुला बायको करतो म्हणे सांगा ना बायको करतो म्हणे. हो असं म्हणत होता जी माझी छेडखानी करत होता जी असं हो मग तुला का केलं असतं. घेतली दंडाने उधळत होती आता का करू बाई होय काय हरकत नाही मा काही भ्याचं काही काम नाही. बरं झालं मी आलो तुझ्या घरी तर. हो जी तुम्ही बरं होऊ झालं शकते आले हा तर. जवान पोराचा का भरोसा आहे. नाहीतर काय पैसेवाले माणसं आहेत. हो जी कमीत कमी हे का करतात नाही कोणी ऐकलं तर चाकू छुरी मारतेत. हो जी तुझा जीवही घेतला असता त्यानं. हा, मला धाक दाखवत होता बाबा हो. का म्हणे हो. या इलाकाचे पोलीस माझ्या खिशामध्ये आहेत म्हणे असं म्हणे असं म्हणे पैशाची गरमी. सांगा ना पैशाची गरमी केवढी होत बापाची इस्टेट आहे ना हो म्हणून थांब थांब आता भिवू नको तू. हा तुम्ही पहा बरं बाबा त्याला थांब. ओ पाटील इकडे या. वा 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 तुमच्या माय बापान तुम्हाला जन्म दिला. आता तुम्ही मा बापाचे दोस्त हो बाबाजी. हो दोस्त तवा
यासाठी तुम्हाला जन्म दिला. गावामध्ये सांडासारखे फिरा, आई बहिणीची इज्जत लुटा, नाही बाबाजी काय नाही केलं जी मी ना. कुणाची छेडखानी करा. नाही जी काकाजी काहीच नाही केलं बाबा मी ना. पण तुझ्या बापानं असे धंदे नाही केले आणि तू तू केव्हापासून असे धंदे शिकला? मला हे सांग, या पोरीच्या घरी कायसाठी आला? म्हणलं आता गावगाड्याचं काम आहे. हा. ह्या हे येते म्हणजे मा घरी कामाले. हा. हिची माय बी येते. हो. आता हिची माय गेली कामाले. हो. मला चला गावातून जात होतो. हा. तर मला काकी आहे एखादं पाहून पाहतो बाबतला असं आलो सहज आली. काय ना केलो जी बाबाजी. काय ना केला? नाही जी बाबाजी काहीच ना केलो जी. अरे काऊ ना केलास तर तुला केलास काऊ नाही? घरी तर कोणीच नव्हतं. संधी तर खूप भेटली होती तुले आणि तुला काही नाही केला. खरं खरं सांग. नाही जी बाबाजी काहीच नाही केलं. खरं सांग, काय नाही खरं केलं? खरंच सांगतो बाबाजी काहीच नाही केलं. विचारून टाकायला लागेल. बाई ह्या काय ना केलं म्हणते? काहीच नाही केलं का? काय ना केलं म्हणते. काय नाही केलं का? देऊ का एक दंडू? आणू का अक्कल ठिकाण्यावर? इकडे इकडे. हा थांब थांब सांगते बरं. इकडे होय आता. खोटा बोलला का वरतून दांडू टाक आता. हो तयारच राहते मी. हा हो हे क्रिकेटचं मैदान पुरं उखरलं पाहिजे. काहीच नाही केलो जी बाबाजी. काय ना केला? नाही जी. तिचा हात नाही धरला. धरलो हात. धरला हात. हात धरलो. खोटं तिची नाही बोललो. छेडखानी नाही केला. नाही जी छेडका नाही केलं बाबाजी. काहीच नाही केलो जी मी ना. काय नाही केला. नाही जी बाबाजी. काहीच नाही केलं का? हातात धरून आता बघतो. धरलं का? काका तिले का म्हणे तू मला नवरा कर. तू तिले बायको करून राहिला. तुला एवढं मालूम आहे तिचं लग्न झालं म्हणून? मी बोला तिच्या नवरा एवढसा आहे. हा तर काय नाही त्याला राहतच बा. म्हणजे ती तुला संधी पाहिली, तिले पटवून पाहिलं हो जी. हो, हो, नाही का? हो बाबाजी. आणि तिची छेडखानी केली. नाही छेडका नाही केलं पण पटवून पाहिलं म्हणजे समजून पाहिलं. समजावून बाबाजी, पाहिला. हो, काहीच नाही मग काका तुला एक समजा एखाद्या तुझ्या बहिणीची छेडखानी कोण केली असती, हा. तिचा हात धरला असता, तिला ओढताड केलं असतं, हा. तर मग तुनं का केलं असतं? माझ्या बहिणीला हो ह्या इलाक्यात कोणी हा. कोणी हात लावला कोणी पोरं हात लावलं असतं हा. तर साल्याला कापून टाकलो असतो हिऱ्यानं. शाबास शाबास. तुझ्या बहिणीला छेडखानी कोणी केली? तुझ्या बहिणी- कुराडी कापलो असतो. कापलं असतं. हो. आता तुनं तिची छेडखानी केली, मग तू का केलं पाहिजे? याला कापला पाहिजे. आणू का बाबा? हा? आणू का विडा? थांब आता थांब. बाई होय याला का शिकवा ते तेवढा धडा शिकवून दे. आणि बाई म्हणजे काय, आजची मुलगी म्हणजे काय, आणि तुमच्यामध्ये ताकद किती आहे याला दाखवायची आहे. हो बाबा. हा. याले तर मी आज मीच धडा शिकवते. हा, तू नाही शिकव. तर याची हिंमत वाढल ना अजून दुसऱ्या कोणी आया बहिणी दुसऱ्या परिवाराला बिघडवणार. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. आता चाकू आणते रे याचा गळा कापते. होय ना, याची मटन मटन नाही का पुऱ्या गावाला होईल याची मटन. काका पाटील तुझी बायको काऊन पराली का? तिला खाण्याची खाण बसती नाही का जी. खाण्याची खानमस्ती. अशी कोणती पोरी एवढी मोठी इस्टेट आणि एवढा मोठा चांगला नवरा सोडून परणारी? त्या खाण्याला अंगाला आला होता नाही बाबाजी. अंगाल नाही आला. तुझ्यात काही कमजोरी असन ना का? तुझ्यात काही कमजोरी असन. दारू पियत छीन, ढोल पेत छीन, तिले मारत छीन, तिची इज्जत खराब करत छीन, म्हणून नाही, म्हणून ती बायको पडून गेली. नाजी हे बाबाजी. तुझी कमजोरी आहे बाई. ते गेली सा ते गेली तर आता इकडे नंबर लावून पाहतो म्हणत असं बेल डोऱ्या. याले बाबा मीच धडा शिकवते पहा तुम्ही. बरोबर शिकव शिकव. सांग सांग ना सांग. आई बहिणी सर्वाला आहे यांची किंमत करा काही. आई बहिणी सर्वाला आहे त्यांची किंमत करा काही. आई बहिणीचं रक्षण करा अशी सरकारची ग्वाही. मान सन्मान अधिकार मिळाला विचार करून पाही. मान सन्मान अधिकार मिळाला विचार करून बाई. आणि आई बहिणीची इज्जत लुटता तुम्हाला लाज शरम नाही. अरे आपल्याच गावातल्या मुलीबाडी, आपल्याच गावातल्या मुलीबाडीला आपण जर असं करून तर बाहेरचे लोक येऊन का नाही करतील? हो जी काकाजी बोल. मग आपल्या गावच्या मुलीबाडीची बायाची इज्जत कोण राखन? हे तुमचं काम आहे पाटील. लोकांनी चांगलं शिकवणं गलती झाली. आणि रक्षण करणं आपल्या गावाचं तुमचं काम आहे. गलती आणि तुम्ही वाईट धंदे करता. गलती झाली काकाजी. हा गलती झाली. आता ऐकून घे. ए ऐकून घे. आणि यांच्या नंतर जर असा केलास तर काय तूने हर रात मोहब्बत की कसम खाई है. तूने हर रात मोहब्बत की कसम खाई है. तूने हर रात मोहब्बत की कसम खाई है. तूने हर रात मोहब्बत की कसम खाई है.
आता ऐकून घेते पोरगी का म्हणते आणि सुधरून जा. मी त्या पाय लागू का? पाया लागू नाही ते काय करते पहिले पाय मग पाया लागतो. ऐक नाही लागलो तरी काय नाही, गावचीच पोरगी. तुझ्या बहिणीची छेडखानी जर झाली असती, तुझ्या बहिणीची छेडखानी जर झाली असती, तुझ्या बहिणीची किंवा तुला काली नसती, तुझ्या बहिणीची किंवा तुला काली नसती, असून घरचे धनी वाईट वासना म्हणी, बलात्कार करून बाईचा जीव घेता क्षणी, बापाचे काम करतात तमाम सर्वाला जाण आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. बाईचा मान लई, बाईचा मान लई, बाईचा मान लई, कचरा ठिकाणा आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. तुले असे काम करायला सांगितले कोण का? नाही जी काकाजी, मी काहीच नाही केलो बाबा. बरं असे काम करायला सांगितले कोण तुले? बाबाजी तुम्हाला सांगू का मी खरी गोष्ट? हा सांग सांग सांग. रागाला नको जा. नाही, मी नाही, सांग. लपवता कोणत्या गोष्टी, ज्या खऱ्या गोष्टी आहेत हा, त्या सांग, मला तुम्ही का नाही, फक्त एक काम करा, मला ह्या बाईतले रिपोर्ट द्यायला नको लावा, पण मी तुम्हाला सर्व सांगतो. अरे, सांगतो हा. सांगतो हा सांगतो सांग. हो, मले इथनं हिच्या मायनं जामलं घरी. हिच्या माईनं हो, ही घरी जा म्हणलं मले. हा का म्हणे? हा, पाटील बापू म्हणे घरी जा म्हणे, हा माय पोरगी आहे म्हणे, हा तिले म्हणे समजव जा म्हणे, जेवण खाऊन करून टाक जा म्हणे, जेवण खाऊन देईल तर जेवण करून घे जा म्हणे, असं आणि समजावतो म्हणे. समजव जा म्हणे. हो आणि हातही धरतो म्हणे. नाही जी, असं नाही म्हणत बाप्पा. आणि नाही नाही मग हात काऊन धरला? छेडखानी करतो म्हणे. नाही म्हणलं जे. हा नाही मग काऊन तुला छेडखानी केली? मग तिनं तर समज तो फक्त समजवायला पाहिजे होतं. नाही म्हणलं तर घरी वापस झालं पाहिजे होतं. म्हणजे माझी आई म्हणली म्हणून तुम्ही इथं आल्या? हा हं? आईनं म्हणलं म्हणून. आणि माझ्या आईनं जहर खा म्हणलं असतं तर? खाल्लो असतो, आणि माझ्या आईनं वरतून लव म्हणलं असतं तर? लावलो असतो, विहिरीत लव म्हणलं असतं तर? कुदलो असतो. शेण खा म्हणलं असतं तर? आणू का? खाशीन का? आणू का भेदुरनाथ? आणू शेण थोडसा? अरे कमीत कमी तिच्या आईनं म्हटलं, तिच्या आईला शहाणपण शिकायला पाहिजे होतं का? नाही काकू, तुमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मी असं वाईट काम कधी करणार नाही. जर तुमची पोरगी जर कुवारी राहिली असती तर तुमच्या पोरीसंग मी लग्न केलं असतं, पण लग्न झालेल्या पोरीसंग मी असं काम करत नाही. त्यावेळेस पण अक्कलच नाही सुटली काकाजी. हा? अशी- अक्कल नाही असं सुटली? नाही सुटली जी. हा. आता ऐकून घ्या आता का म्हणते ते पोरगी. आजची नारी ही बनली झाशीची राणी, आजची नारी ही बनली झाशीची राणी, तुझ्यासारख्याला मी आता पाजलं पाणी, तुझ्या सारख्याला हवी आता पाजलं पाणी. समजतेस का तुम्हाला? जेलमध्ये टाकीन तुला, जाऊन सांगीन आता कवी मोरेश्वराला, शिक्षा मिळेल तेव्हा कळेल बाई काय आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. बाईचा मान लई, बाईचा मान लई, बाईचा मान लई, कचरा ठिकाणा आहे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. आई बहिणी या देशाची शान आहे रे. बाबाजी पोलिसाला नको बोलवा. हे अगोदर- बाई म्हणते पोलिसाला बोलवतो अगोदरच्या म्हणते. मुली कमजोर होत्या. हो जी. आताच्या मुली कमजोर नाही हो जी. आहे, शिकल्या सवरलेल्या आहे. बरोबर आहे जी काकाजी गोष्ट. मिलिटरी मध्ये बंदूक चालवून राहिल्या, बरोबर आहे. समजल्या? हो जी. विमान चालवून राहिले, रेल्वे गाडी चालवून राहिल्या. हो कमी जी. आहेत का? नाही- नाही जी बाबाजी. म्हणून मूर्खासारखे काम नको करा. नाही बाबाजी, हा. हे पोलिसांना रिपोर्ट देतो म्हणते. हो, पोलीस घेऊन नाही- राहिले ना. नाही नाही, एक काम करा बाबाजी, काहून? मी पूर्ण आपली 150 एकर जागा विकतो, म्हणजे विकत नाही, हा. पुरा मंदिराला दान करतो आणि जाऊन सर मी पावळावर बसून जातो. पण पोलिसाला नको बोलवा बाबाजी, माझ्या इज्जतीला डाग नको लावू जा. शेवकुटी यांच्यावरून 50 रुपयाची भेटणार. धन्यवाद. काही विकू नको. हो. तू आम्हाला जमीन नाही पाहिजे, नाही. तुझी प्रॉपर्टी नाही, काही नाही मी पाहिजे. चाललो गाव सोडून, एवढंच चला. एवढंच कर. कसे वाईट धंदे पुन्हा करायचे नाही. नाही, आजपासून नका आणि करायचे. आपल्या आई बहिणीची इज्जत जाऊ द्यायची नाही काकाजी. इज्जत वाचवायची. हो जी काकाजी. अबे, चांगल्या कामासाठी जीव गेला तरी झालं, हो काकाजी बरोबर आहे. पण आपल्या गावची बदनाम नाही होऊ नाही द्यायची. काकाजी. एवढे चांगले हो, काम हो, कर. हो जी. हा? हो, हो. आज मी तुला बाई, वाचवतो. आजपासून तू माझी बहीण आहेस. नाही, सर्वच माझ्या आई बहिणी आहेत.
आजपासून मी असे काम करायचे नाही आणि समजा असे काम मी केलो याच्यानंतर हा. तर मला चौकामध्ये फाशी दे जा. फाशी हो फाशी. नाही फाशी नाही हा तुला फाशी नाही द्यायची हा. फाशी घेऊन का आम्ही जेलमध्ये जाऊन का रे मग काय करायला तर? फाशी नाही द्यायची तुला आजच्या दिवस तुला माफ करतो आम्ही नाही याच्यानंतर तर माझ्या हातात झाला म्हणतो हा माफ करतो आम्ही याच्या पुढे असं करू नको याच्यानंतर जर असं केलास ना त्या तोंडावर 5 नंबरची चप्पल मारते मी. पाहते ना आता. चल निघा ना तू इथून. मग चांगला चांगला पाटील होता गावचा. सपा इज्जत वाया गेली. अरे 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 निघ इथून. चल चल निकल. चल बाप रे काय तर पाटील होता. बाई खूप चांगलं काम केलं मातू हो जी हे गोष्ट आपल्या गावात सगळ्याला माहित पडेल जी. फलाण्या पोरीनं असं बहादुरीचं काम केलं मर्दाचं काम केलं ती वाहवाही होईल आणि तू जर याच्या चुंगलमध्ये गेली असती मा ते असे नालायक लोक कधी बायाला साथ देतात का नाही तर का बाबाजी. अशा कितीतरी लोकांनी बायाचा जीव घेतलाय हो बरं झालं तुम्ही आले तर मला हिंमत भेटली. हा. नाही तर मी कुठे एकटी बाई या माणसाला पुरली असती जी. शाबास असंच कोणा पोरीबारीला सांगायचं घाबरायचं नाही 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 हा? सांगणार. हो चला चांगलं खूप सुंदर काम केलं जी जी. आणि आपल्या मायले म्हणजे तू हो बाबा बरोबर. तुझ्या मायची गलती आहे माझ्या आईचं सुद्धा चुकलं. जर तुझ्या मायनं म्हटलं असतं याले हा याले 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 जर म्हटलं नसतं का माझ्या घरी जा ना मा पोरीला पटवा मा पोरीला समजावा तर तू ह्या आला असता का आपल्या घरी याची हिंमतच झाली नसती. हा तर आपल्या मायले म्हणजे मग नाही तर काय येऊ द्या बाबा मी तिलाच बजावते आता. हा बरं तुला सांगतो हा हो हो ठीक आहे ठीक आहे बाबा. पाहिल्या येऊ दे माझ्या आईला. तिला चांगली बजावते बाई. माझ्या आईने जर असं सांगितलं नसतं तर याची हिंमत नसती झाली. येऊ दे बाई माझ्या आईला. तिलाच मी समजावते. हो माय वर्षा काय बडबड करतेस हो तू आ? कुठं होतीस बा तू. अहो मी आता चाली त्या माग माग येते बडबड करतोस ती येतच होती मी. काऊन का झाला. कायशी बडबड करत होतीस तर अशी काऊन चेहरा मारलीस तर पूर्ण नाराज नाराज झालीस. कोणाशी बडबड करत होतीस. तो पाटलाचा पोरगा आला होता. माझी मातो आला होता का वा मग नाही तर का. कामाली म्हणली कामाली तो आला माझ्याकडे. माझी नको नको तशा पद्धतीने छेडखानी करत होता माझ्यासोबत. मी तुला बायको करतो म्हणत होता. हो आई तू कोण त्या पोराला सांगितलीस त्या पाटलाच्या पोराला घरी पाठवलीस. तर का झालं बा म्हणली तर म्हणलं नसून बायको करतो म्हणून का झाला हो पोरी. आता लगोन करायचं आहे तर का होते करून गेलं तर. हा कोणता कष्ट होता तो नवरा कोणत्या कामाचा धामाचा आहे तो रिकाम टेकडा. किती नवरे कर म्हणतेस वा. अव दुसरा कर याले सोडून दे. आणि तो पाटलाचा पोरगा चांगला पाहते काले पाटील आहे हो का तो या आपल्या नवऱ्याला सोडून त्याला नवरा करू. आणि त्याच्यापेक्षा वरचा पाटील भेटला तर मग त्यालाही नवरा कर म्हणशील. 17 नवरे करतील म्हणशील मले. ए आई तुला मी चांगलं नाही सांगते समजलं ना. मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही आणि दुसरा काही लग्न करणार नाही. माझा नवरा कसाही असो माझ्यासाठी देवासारखा आहे समजलीस ना. आणि तुला एवढीच मी जड आहे ना तर मी या घरात राहत नाही. आपल्या नवऱ्याला घेईन आणि कुठेही जाईन मी. माझा नवरा बनल तर काम करल आणि नाही बनल तर कुठेतरी जाऊन आपला जीव देऊन देऊ. या घरात नाही चालली मी. होय वर्ष इकडे होय मला सांग दोघांनी नवरा बायकोला किती दिवस पोहोचेल बा मी. वर्षा हे वर्षा आल्या का व तुम्ही. काय झालं. का सांगू व? ह्या माझ्या आईनं त्या पाटलाच्या पोराला समजावून घरी पाठवला होता. हा 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 जा, माझ्या पोरीला समजाव म्हणे तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो म्हणे. हे माझ्या आईले शोभते का असं बोलायला. काय चुकलं तुझ्या आईचं. पाय मला काय चुकलं. जवळ कशी पोहोच समजला आणि तू अशी येणार. मला एक गोष्ट सांग. कोण्या आईला असं वाटत नाही की माझी पोरगी चांगल्या श्रीमंताच्या घरी पडली पाहिजे म्हणून. पाय तर का म्हणता दुसरा नवरा कर म्हणता तुम्ही. प्रसंगी म्हटलं शहाणा माणूस होय. परंतु याला जर समजा सगळ्या गोष्टीला कारणीभूत जर असन वर्षा तर माझी परिस्थिती आहे. तुम्ही सा मी कारणीभूत आहो. मला अगर समजा अगोदरच नोकरी लागली असती तर हे तुझी आई त्या पद्धतीची बोलली नसती. बरोबर आहे का चूक आहे. तुम्हाला एवढ्या दिवसापासून मी समजावून राहिली कुठेतरी नोकरी पा म्हणून. तुमच्यामुळे हे मला आईचं बोलणं खायला ऐकून राहिलं. बरोबर आहे. ती त्या परिस्थितीनुसार बोलल्या त्या. परंतु आज अशा परिस्थितीमध्ये आता काहीच करा लागत नाही. आज मला अल्ट्राटेक कंपनीमध्ये 40,000 रुपयाची नोकरी लागली. जावई बापू जावई बापू
नोकरी लागली मामीजी. कोणत्या अटॅक मध्ये लागली अल्ट्राट्रेक कंपनीमध्ये 40,000 रुपयाची नोकरी लागली. 40,000 रुपये माझं जावई, नसीब काढलं व माझ्या लेकीनं नसीब काढलं बाई. बघ. जावयाला बाई बाई नोकरी लागली. जावई बापू बोलाजी. मी सासूबाई आहे की तुमची? बिलकुल बिलकुल. आता पहिला पगार भेटला तर माझ्याकडे जा. अजी आमच्या घरामध्ये शहाणा माणूस तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का? नाही 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 आणि पहिला पगार म्हटल्याच्या नंतर तुमच्या हाती देऊन चरण स्पर्श करीन, कारण वडीलधाऱ्या माणसाचे चरण स्पर्श केल्याने आशीर्वाद मिळतो. पाय समजदार आहे माझा जावई बापू. पहिला पगार दुर्गा देवी जवळ मांडून द्या. हा चालते. वर्षा हो आई, तुला मी अगोदरच सांगितली होती ना माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल म्हणून. आता तर यश नाही वागशील ना तू आई? नाही व नाही आणि- आता नाही वागीन माय अशी. हो. वर्षा बरं झालं व तुम्हाला नोकरी आता लागली. तुझ्या आईला आणि आपल्याला पण काम धंदा करायची गरज नाही. म्हातारपणामध्ये तुझ्या आईला भाकर कोण देईन तुझ्याशिवाय कोणी आहे नाही का? व माझ्याशिवाय कोणी नाही व. आणि आपण चांगल्या पद्धतीनं तुझी आई काय ना माझी आई काय चांगल्या पद्धतीनं आपला संसार करू. चाल माये बघा. माये मोठे समजदार आहो तुम्ही. अगं आज तुमचं नाही का लाडच येतोय मला. घरी गेल्यावर करजो ना. नाही येतच करीन मी. नाही 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 येतच करीन. नाही 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 नाही. तुम्ही बोला मी घोरात जाते. हा हा उकडले आलू मोठा लाड येते व तुमचा. हा? उकडले आलू कशी कशी शिलू मी नवरा दिसते मला डुकराचं पिलू.